बुलेटिनच्या सुरुवातीला आता एक बातमी आहे ती म्हणजे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुण्यामधील ससून रुग्णालयातील आणखी एक कारनामा आता समोर आलाय। कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयामधील डॉक्टर अजय तावरे याला अटक करण्यात आली आहे कारण अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा अजय तावरेवर आरोप करण्यात आलाय। अजय तावरेसह डॉक्टर श्रीहरी हरनोर यांना देखील अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। दरम्यान अटक केलेल्या अजय तावरेवर आधी देखील भ्रष्टाचाराचे अनेकदा आरोप झाले। किडनी प्रकरण, उंदीर दंश प्रकरणानंतर रुग्णालयात कार्यरत असलेल्या अजय तावरेंवर आता थेट पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पलच बदलून टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। तर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। थेट चंद्रकांतकडे आपण जाणार आहोत। चंद्रकांत, एकतर ससून रुग्णालय आणि वेगवेगळे असे कारनामे असे समोर येतात, हे एक जणू काही समीकरणच झालंय आणि त्यात आता या हिट अँड रन प्रकरणामध्ये 2 डॉक्टरांना अटक करण्यात आल्याचं कळतंय। होय, बरोबर आहे। या सगळ्या ससूनच्या कारनाम्याच्या प्रकरणामध्ये एक नाव कॉमन आहे, ते म्हणजे डॉक्टर अजय तावरे। म्हणजे यापूर्वी किडनी तस्करीचं प्रकरण असेल किंवा आता जे ब्लड सॅम्पलिंगचं प्रकरण, पुन्हा उंदीर चावल्याने एक पेशंटचा मृत्यू झाला होता, तिन्ही प्रकरणात डॉक्टर अजय तावरेंचं नाव आलं होतं, पण ते बरोबर प्रशासनाचे टॅक्टिक्स वापरून त्यातनं सुटले होते। आत्ताही त्यांना निलंबित केलं होतं, पण प्रशासनाने त्यांची बदली केली आणि जो लॅब विभाग आहे ससूनचा तिकडे ते सेवर होते आणि सध्या ते रजेवर होते, तरी त्यांनी या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा संशय पोलिसांना होता। म्हणून पोलिसांनी इतके दिवस आपण सातत्याने विचारत होतो सगळी माध्यमं की ब्लड रिपोर्ट का सादर केले जात नाहीये, म्हणून पोलीस सातत्यानं पोलिसांना आपण प्रश्न करत होतो। तर आता त्याचं खरं कारण समोर आलेलं आहे की ब्लड रिपोर्टच हे सगळे बदलून टाकलेले डॉक्टर अजय तावरेंनी, आणि त्यात ही सगळी चौकशी समोर आल्यानंतर डॉक्टर अजय तावरे आणि त्यांचे सहकारी श्रीहरी हरनोळ या दोघांनाही क्राईम ब्रांचने अटक केली आणि या सगळ्या प्रकरणातलं एक नवीन वळणावर हे प्रकरण, म्हणजे अख्खी सिस्टीम कशी विकली गेली हे या निमित्ताने समोर येतंय। नक्कीच, धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामधल्या कल्याणी नगरमधील कार अपघात प्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि त्याचबरोबर आणखी एका डॉक्टराला पुण्यामधल्या क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आलेली आहे। ससून रुग्णालयामधले हे डॉक्टर असून या दोन्ही डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पलच बदलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। तर पांढरा कोट आणि काळे कारनामे असं म्हणावं लागेल, कारण ससूनचे अधीक्षक असताना तावरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होते। किडनी तस्कर प्रकरणामध्ये अनेकदा आरोप करण्यात आलेला आहे। उंदीर दंश प्रकरणामध्ये सुद्धा त्यांचे पाय खोलात असल्याचं बोललं जातंय। पुणे कल्याणी नगरमधील कार अपघात प्रकरणी सुद्धा आता अजय तावरेंचं नाव पुढे आलेलं आहे, कारण आरोपीचे ब्लड सॅम्पलच बदलण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। तर पुण्यामधल्या कल्याणी नगरमधील कार अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी ब्लड रिपोर्टवरून 2 दिवस सातत्यानं वेगवेगळी उत्तरं दिली आहेत। 24 मे रोजी त्यांनी आमची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नसल्याचं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी ब्लड रिपोर्ट आमच्यापर्यंत पोहोचले नसल्याचं सांगितलं। रिपोर्टला आणखी काही दिवस लागतील असं म्हटलं। दरम्यान ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्यावर पुणे पोलिसांनी ससूनमधील 2 डॉक्टरांना अटक केली आणि त्यामुळे आता ब्लड रिपोर्टमुळे या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। हे काही आला ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबून नाही है, हे केसची दिशाच डिफरंट आहे, ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे। रिपोर्ट आता 8 दिवस झाले सर, ठीक आहे, त्याच्यावरती तुमचा तपास अवलंबून नाही किंवा खटकावरून नाही, पण मेडिकल रिपोर्टची काहीतरी किती दिवस साधारणपणे त्याला आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या वीकला दोन्ही मेडिकल रिपोर्ट अलॉंग विथ DNA सॅम्पलिंग येऊन जातील।